कल्याण डोंबिवली महापालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना कंत्राटदार कंपनीकडून कोणत्याही मूलभूत सोयीसुविधा पुरवल्या जात नसल्याच्या निषेधार्थ श्रमजीवी संघटनेच्या वतीने सोमवारी महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। या आंदोलनातून कामगारांना आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली। आयुक्ताचे करायचे काय भाऊ आगे बडो मोर्चे झालेत का मग बसून द्या सगळ्यांनी खाली कोणी उभं राहायचं नाहीये। आपल्याला माती बसायला काय लाज वाटते कसं खाली सर्वांनी आपण आपला हक्क मागण्यासाठी आलो। जर आपण कल्याण डोंबिवलीचा कचरा उचलतो कचऱ्यात काम करतो त्याचा आपल्याला त्रास होतो। इथे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत हे वाहन चालक म्हणून कामावर असलेले कामगार 300 कामगार त्याच्यातले 70 कामगार आता सध्या येत आहेत। तर त्यांच्या अशा मागण्या आहेत की त्यांना वेळेवर पगार नाही, पगार स्लिप नाहीये, जो इन्शुरन्स असतो तो नाहीये, ESS नाहीये, PF नाहीये आणि सेफ्टी किट नाहीये, जसं ग्लोव्ह मास्क जे द्यायला लागतं। आणि ते आपल्या राज्याचे पंतप्रधानांनी पण सांगितलं आहे की सफाई कामगारांना सर्व वस्तू वेळेवर भेटल्या पाहिजेत। पगार हा त्यांचा 7 किंवा 10 तारखेच्या आतमध्ये झालाच पाहिजे, तो देत नाहीये, बोनस नाहीये, सुट्टीचा पगार नाहीये। कम से कम 10 ते 15 मागण्या कामगारांच्या पेंडिंग आहेत, त्याच्यावर कुणी लक्ष देत नाहीये। त्याच्यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे।